मला तुमचा अभ्यास गाढा असेल, काही प्रवचनकार आहे, काही कीर्तनकार आहेत, काही दासबोधावर अभ्यास करणारे आहेत. अर्थात तुम्हा सर्वांचा अभ्यास माझ्यापेक्षा मोठाच आहे, पण पारमार्थिक प्रतिष्ठान यांनी एक संधी दिली छोटीशी की तुम्ही पण या व्यासपीठावर येऊन बोला. अर्थात व्यासपीठ मोठे, मान्यवर खूप मोठे, सगळे आमचे गुरुजी लोक आहेत, पण एका विद्यार्थ्याकडनं एका विद्यार्थ्यांना जस्ट आपण एक संवाद साधूया. हा एकतर्फी नसेल. मी काही प्रश्न विचारेल, तुम्ही मलाही माझ्या ज्ञानात वृद्धी करा. बेसिकली आज मला विषय त्यांनी दिला आहे की वारकरी संप्रदाय, ओळख, उगम आणि महत्त्व. तर थोडंसं मागवं असं असं माहीत मागून घेऊ. बरं, असं बोललं तर येते ऐक असं येतं. हां, तर म्हणणं असं आहे माझं की वारकरी संप्रदाय, उगम, ओळख आणि महत्त्व. मला विषय असं दिला तर मी उलटं जायची माझी इच्छा आहे की पहिलं महत्त्व, वारकरी संप्रदायाचं महत्त्व आपण पहिलं जाणून घेऊया. कारण संप्रदाय खूप आहेत, भारतामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण खूप आहेत. पण मग वारकरी संप्रदायाचं महत्त्व आपण सगळे स्वतःला आता वारकरी म्हणून अभ्यासाच्या दृष्टीने म्हणा, वारकरी संप्रदायाचा अभ्यास पण आपण करणार आहोत. पण महत्त्व काय जास्त आहे, आपण जे आता महिला वर्ग इथं आहे किंवा पुरुष मंडळी पण आहे, आपण सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आरसा बघतो आणि आरशामध्ये महिला मंडळी टिकली लावतात, काही कुंकू लावतात, आमच्यासारखे टिळा लावतात. माझं पावसामध्ये टिळाही राहिला लावायचा. तर ते जेव्हा आपण टिळा लावतो तेव्हा आपण करतो काय, आपण दर्पणामध्ये बघतो आणि टिळा आपल्या कपाळावर लावतो. तर कसं असतं, आपण ज्या संप्रदायासाठी आपण आता अभ्यास करणार आहोत किंवा ज्या संप्रदायाची सेवा करणार आहोत, म्हणजे मी तर म्हणतो ही सेवा आहे, ॲक्च्युली अभ्यास नाही आहे, सेवा धर्म पाळणार आहोत आपण. तर ही सेवा करताना आपण त्या ज्या दर्पणात बघून सेवा करणार आहोत ते दर्पण आपल्याला माहिती पाहिजे. जर बघा, दर्पण जर खराब असेल म्हणजे आपल्याला माहीत, आपण चुकीचं दर्पणात बघायला गेलो तर आपल्याला आपली प्रतिमा सुद्धा व्यवस्थित दिसत नाही, आपल्याला पिळा लावता येत नाही व्यवस्थित योग्य ठिकाणी. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं महत्त्व हे माझ्या दृष्टीने दर्पणाचं महत्त्व आहे. की जेव्हा आपण दर्पणात बघतो, हे वारकरी संप्रदाय हे आपल्यासाठी दर्पण आहे. आपल्याला त्याच्यामध्ये बघूनच आपल्यामध्ये सुधारणा करायची किंवा आपल्यामध्ये जे काय बदल करायचे ते आपल्यामध्ये करायचे. म्हणजे आमच्या गावाकडे गेलं की जनरली प्रश्न विचारतात की हा काळा बैल आहे आणि पांढरा बैल आहे, ह्यातला कुठला बैल दणकट आहे सांगतात. असं सांगतात नाही कुठला बैल दणकट आहे, पण मग आमच्या आजोबा सांगायचे, अरे ज्या बैलाला तू जास्त खायला घालशील तो बैल दणकट आहे. मग तसं आहे ते आपल्याकडे ज्ञानही आहे, अज्ञानही आहे. आपण जर विद्यार्थी दशेत राहिलो तर ह्या ज्या गुरुजी मंडळी आहेत आपल्याकडे, ह्यांच्याकडनं जेवढं जास्त आपल्याला ज्ञान मिळेल तेवढा आपला पांढरा बैल धष्टपुष्ट होणार आहे. म्हणजे ज्ञानाचा बैल आपला धष्टपुष्ट होणार आहे, तो पुढे आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर वारकरी संप्रदायाचं महत्त्व सांगण्यामागचा हेतूच किंवा हा विषय देण्यामागचा हेतूच असा असेल आयोजकांचा की आपल्याला वारकरी संप्रदायाची ओळख तरी व्हावी. ओळख झाली, थोडासा परिचय झाला की मग आपण त्याच्याबद्दल जास्त कुतूहल निर्माण होतो. चला आपण ह्याच्याबद्दल जास्त वाचूया, जास्त ऐकूया, असं म्हणून हा विषय दिला असेल असं माझं मत आहे. की बाकीचं आयोजकांनाच माहिती. तर मी काय खूप गाढा अभ्यासक असं नाही, पण जे काही मला शिकवलं गेलं त्यातल्या काही नोट्स मी काढलं. पुस्तक मी आणले, मी जस्ट नोटबुकमधनं बघत तुम्हाला सांगत जाईल, चालेल ना? म्हणजे माझं काय एवढा अभ्यास नाही. तर आपण पहिलं काय सुरुवात करूया, उगम कसा झाला, वारकरी संप्रदायाचा उगम कसा झाला. म्हणजे आता माझं काय चुकलं तर गुरुजी मंडळींनी मला, कारण का सगळ्यांसाठीच आहे त्यामुळे. तर भारताची भूमी ही, आपली जी भारताची भूमी आहे ही बेसिकली निर्मळ भावना आणि श्रद्धेची भूमी आहे. निर्मळ भावना आणि श्रद्धा ही भारताच्या भूमीतल्या प्रत्येक माणसाला, म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो असं नाही, किंवा भारतातल्या कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही भागात जा तर तिथे श्रद्धा आणि निर्मळ भावना ही आहे. आणि ह्या श्रद्धेपोटी आणि अभंग निष्ठेपोटी विविध संप्रदाय तयार झाले. बघा, ही जी आपल्या अभंगावर किंवा कुठल्याही संतांवरची जी निष्ठा आहे आपली,
तुकाराम महाराजांची गाथा असेल किंवा माऊलींचं ज्ञानेश्वरी असेल, कोणतंही एकनाथी भागवत असेल, समर्थ रामदासांचा दासबोध असेल, ह्या वचनांवरची जी निष्ठा आहे आपल्या, त्याच्यामधनं संप्रदाय तयार झाला. संप्रदाय म्हणजे काय की एखादा समुदाय ज्याच्यामध्ये गुरुकडून शिष्याकडे अविरत ती परंपरा चालू राहते. मौखिक असो, वाचिक असो, काही असो, ती एक परंपरा चालू राहते. असे संप्रदाय तुम्ही जर अभ्यास करायला घेतला की असंच की भारतामध्ये किती संप्रदाय असतील, तर एक अंदाज आपण तुम्हाला काय अंदाज किती असू शकतात संप्रदाय, अंदाज तुम्ही सांगा मला. म्हणजे मला पण एक समजेल की 350 पेक्षा 350 पेक्षा जास्त असं तुम्हाला साधारण एक 300-350 संप्रदाय. आता त्यातले जे मोठे संप्रदाय आहेत, त्या मोठ्या संप्रदायांचं एकत्रीकरण करण्याचं काम विद्यावाचस्पती डॉक्टर शंकर अभ्यंकर, जे इथून 5 किलोमीटर करवणेकर भागात राहतात, त्यांनी काय केलं, जसे खंड असतात ना, व्यवहार कोश किंवा भक्तिकोश, शब्दकोश किंवा मराठी भाषेचा कोश, भक्तिकोश, असा सगळे कोश असतात. तसा डॉक्टर शंकर अभ्यंकरांनी पुणे विद्यापीठात असताना भक्तीचा एक कोश तयार केला, भक्तिकोश. त्या भक्तिकोशात जवळजवळ 9 खंड आहेत. हा, आता ते 9 केले त्यांनी डिवाइड करून. आणि ते खंड त्यातले त्यांनी कसं केलं, भक्तिकोशामध्ये सगळ्या संतांची परंपरा एकत्र केली. सगळे संत, भारतातले सगळे संत, महाराष्ट्रातले सगळ्या भारतातले संत, परंपरा, आचार्य, संप्रदाय, नंतर संप्रदाय, नंतर मंदिरं, जेवढी भारतात मंदिरं, सगळ्या मंदिरांचं एकत्र येऊन कोश. आणि ते कोश असे मोठे मोठे झाले. तर त्यातले काही कोश आपण महाराजांकडे पण ठेवले की ज्या अभ्यासासाठी आपल्याला, माझ्याकडे पण आहे. हा, तर त्या कोशांमध्ये तुम्ही जर बघाल तर संप्रदायाचा जो कोश आहे त्यामध्ये 75 ते 78 संप्रदाय मोठे सांगितलेले आहेत भारतामध्ये. मोठे संप्रदाय की ज्यांचे कोट्यावधी साधक आहेत, असे 75 कोश संप्रदाय आहेत. त्यात महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 संप्रदाय, म्हणजे दत्त संप्रदाय आपल्याला माहिती असले, नाथ संप्रदाय, रामदासी संप्रदाय, वल्लभ संप्रदाय किंवा आपला वारकरी संप्रदाय. तर महाराष्ट्रामध्ये जे 35 एक मोठे संप्रदाय आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा संप्रदाय कुठला, असं जर त्यांनी त्या ह्याच्यात लिहिलं, त्याच्यात त्यांना सापडलं की वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा संप्रदाय. तर वारकरी संप्रदाय हा सर्वात मोठा व्हायचं कारण काय आहे, म्हणजे आता त्यांनी ती मीमांसा पण केली, कारण ते त्याचा अभ्यासक म्हणून विद्यावाचस्पती, त्यामुळे त्यांचा तो अभ्यासाचा विषय. त्याच्यात त्यांनी मांडलं की बाकीचेही संप्रदाय आहेत, त्यांनाही कोट्यावधी अनुयायी आहेत, पण अर्थात आता ह्या सगळ्या संप्रदायात थोर महान संत मंडळी पण होऊन गेली. पण मग वारकरी संप्रदाय सर्वात मोठा का झाला, अजूनही आत्ताही सर्वात मोठा काय आहे, ह्याचं कारण आहे की त्याची उपासना पद्धती. आता कुठल्याही संप्रदायाची उपासना पद्धती, आराध्य दैवत, ह्या सगळ्या गोष्टी सगळीकडे कॉमन असतात. प्रत्येकाचा एक आराध्य दैवत उपासना पद्धती. आता नाथ संप्रदाय किंवा दत्त संप्रदाय, तर मी उदाहरणासही सांगतो, असं बाकीचे खूप संप्रदाय कारण त्यांचा आपण अभ्यास करूच. पण आता नाथ संप्रदाय समजा धरला तर नाथ संप्रदायामध्ये उपासना पद्धती खूप कडक होती. म्हणजे तुम्हाला माहिती असतील, माऊलींची पण सगळी नाथ संप्रदायाचीच परंपरा आहे. तर नाथ संप्रदायामध्ये उपासना पद्धती कशी, एकटी स्वतःनी करायची आणि खूप कडक आहे. बाहेर जाऊन तपश्चर्या करण्यात, वेगवेगळे मिळतो योग, हट, असे हे जे वेगवेगळे अवघड जे करायला आपल्या प्रापंचिक गोष्टींसाठी करण्यासाठी अवघड आहे, ही परंपरा आहे त्यांची उपासना पद्धती. दत्त संप्रदाय आता एकनाथ महाराजांचं जे संप्रदाय होतं ते दत्त संप्रदायातून आलेले एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी सुद्धा. जनार्दन स्वामी तर इतके दत्ताचे भक्त होते की जनार्दन स्वामी किल्ल्याचे रखवालदार असताना, मुसलमानांकडे तो किल्ला असताना, त्यावेळेस गुरुवारची सुट्टी असायची किल्ल्यात. आता गुरुवारी जनार्दन स्वामींना दत्ताची उपासना करायची असायची. तर असा तो दत्त संप्रदाय, त्याच्यामध्ये पण उपासना पद्धती खूप कडक आहे. तर आता ह्या संप्रदायामध्ये जर आपल्याला यायचं असेल एखाद्या संप्रदायामध्ये, तर त्याची उपासना पद्धती आपल्याला जमली पाहिजे. त्यांचे आराध्य दैवत, यांचं सगळ्यांचे ते कर्मकांड म्हणतात, ते सगळं जमलं पाहिजे. मग या सगळ्यामध्ये वारकरी संप्रदाय हा असा आहे की ज्यामध्ये
शरीराला देहाला त्रास होईल असे कुठल्याही उपासना पद्धती नाही. आणि तुम्ही तुमचं काम करता करता म्हणजे तुमचं प्रपंच सांभाळताना केवळ भक्तीच्या जोरावर तुम्ही भगवंताला प्राप्त करू शकता. केवळ भक्तीच्या जोरावर. म्हणजे जे 4 पुरुषार्थ आहेत त्यात संतांनी भक्ती हा पंचम पुरुषार्थ सांगितला. तर केवळ भक्तीच्या जोरावर जो हा मार्ग सांगितलाय की तुम्ही भगवंताला प्राप्त करू शकता, ह्या मार्गाला मध्यम मार्ग म्हणतात. तर बाकीच्या संप्रदायांमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये हा एक मोठा फरक आहे की वारकरी संप्रदाय हा मध्यम मार्गाने चालणार आहे आणि भक्तीला पंचम पुरुषार्थ धरून चालणारा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा अतिशय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आढळतो. कारण महाराष्ट्रामध्ये जसं भारत हा कृषीप्रधान आहे तसं महाराष्ट्रामध्ये पण जवळजवळ 75% लोक हे शेतकरी आहेत. आणि शेतकरी आणि वारकरी, जसं मी मगाशी म्हणतो नाण्याच्याच 2 बाजू. तर ह्या लोकांना भक्तीच्या मार्गाने संतांनी नेऊन, म्हणजे संत सुद्धा आपण बघायला तर ह्या परंपरेला म्हणजे वारकरी संप्रदायाला लाभलेले संत हेही वेगवेगळ्या पंथातून आलेले, वेगवेगळ्या संप्रदायामधून आलेले. पण त्यांना समजलं की ह्या सगळ्यांना जर एकत्रित जोडून त्यांना मध्यम मार्गाचं दाखवायचं असेल तर वारकरी संप्रदाय हा अतिशय योग्य आहे. म्हणून मग वारकरी संप्रदाय मोठापणे आणि वारकरी संप्रदाय हा मध्यम मार्गाने चालणारा म्हणून याची ओळख, म्हणून हा मोठा आहे. आणि म्हणून आपण सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये सहज येऊ शकतो. कारण इतर संप्रदायामध्ये येणं थोडंसं त्या मनाने कठीण असतं. पण वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय की वारकरी संप्रदायाला जे संत मंडळी लागले म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना आपण वारकरी संप्रदायाचा पायारच किंवा जे मेन रचयिता आहे ते लाभलेले. त्याच्यानंतर आपल्याला नामदेव महाराज हे जे संत आहेत त्यांनी आपल्या भगवताची पताका अगदी गंगा आणि सिंधूच्या खोऱ्यापर्यंत नेली. म्हणजे पंजाब आणि अगदी आत्ता जो पाकिस्तानमध्ये भाग आहे तिथपर्यंत आपले ही परंपरा नेली, संप्रदाय नेला. त्याच्यानंतर एकनाथ महाराजांसारखे बंडखोर संत आपल्याला लाभले की ज्यांनी समानता आणण्यासाठी अगदी म्हणजे भारुडांची निर्मिती बघा तुम्ही बघा की सगळ्या जातीतल्या सगळ्या धर्मातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतःचं जीवन हे केलं. शांतीब्रह्म म्हणून त्यांना तो पदवी पण मिळाली. त्याच्यानंतर एका सामान्य कुटुंबातनं येणारा नराचा नारायण होऊ शकतो हे दाखवणारे आपल्याकडे संत तुकाराम महाराज आहे, जे अगदी म्हणजे सामान्य आपल्यासारखे शेतकरी कुटुंबातनं आलेले. कोणताही जसं ताई म्हणाले कुठलाही मला परमार्थाचा हे नाही अशा असताना सुद्धा केवळ भक्तीच्या, अभ्यासाच्या आणि चिकाटी बघा, केवळ भक्ती नाही आहे, अभ्यास आणि चिकाटी हे तुकाराम महाराजांनी नेहमी सांगितलेले आहे की अभ्यास आणि चिकाटी जर तुम्ही धरली म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी सांगितलेले त्यांनी, तर तुम्ही नराचा नारायण म्हणजे तुका अनुरेणुहीन तोकडा तो आकाशा एवढा स्वतःच त्यांनी सांगितलेले. तर हे तुम्ही पण होऊ शकता, तुम्ही स्वतः तुकाराम महाराज होऊ शकता. असे संप्रदायातले संत आहेत की तुम्ही फक्त अभ्यास, चिकाटी आणि श्रद्धा धरली, देवावर निष्ठा धरली तर सामान्य कुटुंबातलं जसं ताई म्हणाले की 35व्या वर्षी महाराज पण जेव्हा तुकाराम महाराजांचं पण उदाहरण असंच आहे की अगदी वयाच्या परपंचात गुंतलेले असताना जेव्हा अचानक उपरती आली, जेव्हा अचानक ते संकट आली, तिथून त्यांनी सुख करून वयाच्या 52व्या वर्षाच्या आतच त्यांना वैकुंठ गमन झालं. तर असे हे संत आपल्याला लाभलेले, अशी संत परंपरा ह्या वारकरी संप्रदायाला लाभलेली. तर हे आपल्याला हे खूप आपलं मोठेपण आहे की आपला जो उगम आहे हा निश्चित चांगल्या संतांच्या परंपरेतनं झालेला आहे. आता जसं तुम्ही म्हणाल की उगम आपण बघितला तसं आता ओळख बघूया थोडीशी, वारकरी संप्रदायाची ओळख. आता कोणत्याही संप्रदायाची ओळख जी असते ना ती उपासना पद्धतीवर, मी जसं म्हणतो उपासना पद्धती आहे वारकरी, म्हणजे आपण जो उपासना करतो त्याला आपण वारकरी म्हणतो. वारकरी म्हणजे काय की वारी करणारा, म्हणजे अगदी आपल्या ग्रामीण भाषेत सांगितलं वारी करणारा, येसझरा मारणारा. येसझरा कुठं मारतो तो? बरं, वारकरी कधीही जाऊ शकतो का? हो, कधीही जाऊ शकतो वारकरी पंढरपूरला. त्याचा आराध्य दैवत विठ्ठल आहे, पंढरपुरात असतो. कधीही जाऊ शकतो? हो, जाऊ शकतो. पण संप्रदायाने सांगितलं की 4 वाऱ्या महत्त्वाच्या आहेत. कुठल्या?
आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघवार. आता ह्या 4 वाऱ्या करणं हे आपल्या वारकरी संप्रदायाचं हे आहे की काय म्हणतात उपासना पद्धती आहे. नंतर पंढरीची नित्यवारी, गळ्यात तुळशीची माळ. आता ह्या सगळ्यांमागं कारण आहेत की आपल्याला महाराजांकडनं पण कळतील तुळशीची माळ का घालायची किंवा नित्यवारी का करायची. संप्रदायाला प्रमाणित असलेल्या ग्रंथांचं नियमित वाचन आणि त्यानंतर पठण. आता पठण म्हणजे रोजचं हरिपाठ म्हणणं, काकड आरती करणं ह्या पठणामध्ये येतं. त्यानंतर नामस्मरण आणि नामसंकीर्तन यामध्ये नित्य रममाण राहणे हा एक आपला म्हणजे काय नामस्मरण करणे. म्हणजे आता नामस्मरण करणे हा स्वतःचा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल की रोज त्यांनी नामस्मरण करावं, रामकृष्ण हरी मंत्र जपावा किंवा हरिपाठ करावा. पण नामसंकीर्तन करणं, नामसंकीर्तन म्हणजे आज आपण जसं 3 दिवस आता इथे नामसंकीर्तन करणार, कीर्तन करणार आहोत. ही सामूहिक भक्ती सुद्धा ह्या संप्रदायाने सांगितलेली की सामूहिक भक्ती का सांगतात तुकाराम महाराजांचा अभंग पण आहे की एकटा जर तू करायला गेलास तर तुला भगवंत खूप उशिरा भेटेल तुझ्या भक्तीच्या जोरावर तुला भेटेल. पण वैष्णवांचा मेळा तिथे हरी एका हाकेला उभा राहतो असा महाराजांचा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तर त्याचा अर्थ काय की हा संप्रदाय सांगतो की तुम्ही सामूहिक भक्ती केलीत ना, तुम्ही वैष्णवांचा मेळा एकत्र केला ना, तुम्ही एक हाक मारली की तो भगवंत आपल्याला दर्शन द्यायला उभा राहतो. त्यामुळे संप्रदायाची अशी निष्ठा आहे की इंडिव्हिज्युअल तुम्ही तुमची भक्ती कराच, पण नामसंकीर्तन पण करा, एकत्र येऊन तुम्ही कीर्तन करा, त्या सामूहिक भक्ती करा. हे हा संप्रदाय आपल्याला सांगतो. त्याच्यानंतर हे सगळे आचार तर आहेतच. त्याच्यानंतर अजून एक ववच्छेदक लक्षण आहे आपल्या संप्रदायाचं की सहिष्णुतात्मक सदाचार. आता हा जो आहे ना हा एक आहे बाकी कुठं लिहिलेलं नाही की सहिष्णुता धरून सदाचार करणे. हा एक वारकऱ्याचा एक अलिखित पण नियम आहे त्याच्यात. म्हणजे तुम्ही जर वारीत चाललात असाल किंवा वारीमध्ये बघा तर एकमेकांना पाय लागणं, एकमेकांना हे लागलं तरी कुणी कोणावर ओरडत नाही किंवा कुणी कोणावर कारवाई करत नाही तिथं की ह्यानी आज मला ढकल किंवा ह्याच्यामुळे माझे कपडे चिखलात पडले किंवा मळले काय नाही. हा एक सहिष्णुतात्मक सदाचार जो आहे हा या वारकरी संप्रदायाचा अलिखित असा नियम आहे की तो कधीच सदाचार सोडू. याचं कारण पण असंच आहे की आपण म्हणतो ना की आपल्याला सेंद्रिय पद्धतीने जेवढं काय म्हणतात सेंद्रिय पद्धतीने किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने सगळ्या गोष्टी कराव्यात. तर शेतकरी हा कसा आहे, हा शेतकरी मुळातच सहिष्णू आहे. म्हणजे त्याला संकट खूप येतात पण तो असं संकटात हे करतो तर तो सहिष्णू आहे. आणि सदाचार हा त्या शेतकरी असल्यामुळे तो सदाचारी पण आहे की सगळ्यांना म्हणजे बाबा माझ्या शेतात आज कापणी आहे तर शेजारच्यांनी मदत करणे किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांनी मदत करणे, माझा बैल आज काय झालं दुसऱ्या. हा सदाचार हा सहिष्णुता जो आहे हे शेतकऱ्यामध्ये मुळातच आहे. त्यामुळे या परंपरेमध्ये असणारा सर्व वारकरी वर्ग जो आहे हा सहिष्णू आणि सदाचारी आहे. त्यामुळे हे एक कोणी सांगत नाही असं किंवा कोणी लिहिलेलं नाही कुठे की पुस्तकात की वारकऱ्यांनी माळा घालाव्या हे करावं, हे सगळे नियम लिहिलेत. पण सहिष्णू आणि सदाचारी असणं हे आपलं स्वतःचं. आणि याच्या मागं कारण पण असंच जसं मी मगाशी म्हटलं की ऑर्गॅनिक गोष्टी किंवा सेंद्रिय पद्धतीने जे आपण म्हणतो तर हे ऑर्गॅनिक हे आपल्या संतांच्या साहित्यामध्येच आहे. म्हणजे संतांचं कोणतंही साहित्य तुम्ही उडून बघाल तर ते वैश्विक आहे किंवा मुळातून आलेले आहे. जे विचार असतात ना हे विचार जर तुमचे ऑर्गॅनिक असतील तर तुमचं अचानकच तो सहजच तो सांप्रदायिक होतो. म्हणजे संप्रदायाला धरून असाच होतो सहिष्णू आणि सदाचार. तर हे आहे. बाकी उगम, आता आपण उगमाचं जर बघितलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे वारकरी संप्रदायामध्ये दैवत हे विठ्ठल. विठ्ठलाचा उगम असं कुठे कुठे सापडतो आपल्याला. म्हणजे आपण जर शोधण्याचा प्रयत्न केला कुठे कुठे विठ्ठलाचा उल्लेख सापडतो. विठ्ठल या दैवताचा उल्लेख आपल्याला पुराणांमध्ये सापडतो. म्हणजे जे 18 पुराणे म्हणजे आपल्या हरिपाठामध्ये पण आहे 18 पुराणे हरिसिंह. तर पुराणांमध्ये पद्मपुराण म्हणून आहे. पद्मपुराणामध्ये
तुम्ही बघाल तर पुंडलिक आणि भक्त पुंडलिक आणि विठ्ठल यांची भेट झाली आणि पुंडलिकाने विनंती केली की ह्या जडजीवांच्या उद्धारासाठी तुम्ही इथे पंढरपुरातच राहावं, म्हणजे विटेवर उभे राहिले. तर असा जर तुम्ही विठ्ठलाचा संदर्भ घेत गेलात, उगम बघत गेलात, तर तुम्हाला पुराणांमध्ये सापडतो. अगदी नामदेव महाराजांचा तर 13व्या शतकात आहे, त्याच्या आधी म्हणजे 7व्या शतकात 8व्या शतकामध्ये आदिशंकराचार्यांनी तर पांडुरंग अष्टकच लिहिले. तर पांडुरंग अष्टक काय, महायोगपीठे तटे भीमरथ्या परमपुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त आनंदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. म्हणजे तुम्ही जर थोडंसं हळूहळू शब्द ते बोलले तर तुम्हाला लक्षात येईल. महायोगपीठे म्हणजे महायोग नावाचं जे पीठ आहे तटे भीमरथ आहे. कुठे आहे? हे भीमा नदीच्या तटावर आहे. तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे, म्हणजे पुंडलिक नावाच्या या भक्ताला वर देण्यासाठी म्हणून विठ्ठलाने म्हणजे भगवंताने तिथे परब्रह्मलिंगम म्हणजे परब्रह्म स्वतः पांडुरंगाच्या रूपामध्ये इथे प्रस्थापित झालं. हे वर्णन 7व्या शतकामध्ये आदिशंकराचार्यांनी केले. त्या अर्थी विठ्ठलाचा उगम हा त्या शतकाच्या आधीपासून अगोदरपासून पद्मपुराणामध्ये पण आहे, 8व्या शतकात पण आहे. 13व्या शतकामध्ये नामदेव महाराजांच्या बरेचसे अभंग आहेत की त्यांनी असं सांगितलं की हा जो छोटा बालकृष्ण जो आहे, बालकृष्ण हाच विठ्ठल असं ते बऱ्याचशा अभंगांमध्ये पण सांगतात. तर नुसतं बालकृष्ण म्हणून महाभारतात जरी तुम्ही बघायला गेलात तरी द्वापार नंतर जे कलियुग नाही, द्वापारे रघुनंदन कलो श्रीपाद श्रीवल्लभ नाही, त्याच्या आधी कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदनम नाही कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदना द्वापारे रामकृष्णच कलो श्रीपाद श्रीवल्लभ. मग द्वापार युगापासून म्हणजे असं झालं तर इसवी सन पूर्व 3000 वर्षापासूनचा तो विठ्ठलाचा संदर्भ आहे. असा म्हणजे तुम्ही बघाल तर विठ्ठल ही दैवत जे आहे ते खूप जुने आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की वारकरी संप्रदायाला जे दैवत लाभलंय हे विठ्ठल हे दैवत हे खूप जुन्या, म्हणजे त्याचा उगम कुठे आपल्यालाही माहीत नाही. अगदी पुराणांपासून धरून पण तुम्ही बघाल तर उगम आहे असं त्याचं सांगताय. तसं वेगवेगळे उगम म्हणजे आता वारकरी संप्रदायाचा जो वारी घालण्याचा जो त्याचा पण उगम समजा आपण बघायला गेलो तर वारी कधीपासून होती असं तर मग ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्याच्यात पण सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबांपासून तिथपासून ती वारीची परंपरा चालूच होती. म्हणजे वारी अगदी यादव महादेव शंकरांनी सुरू केली असं म्हणतात. हां, असं म्हणतात. तर यादवकालीन सुद्धा तुम्हाला काही उल्लेख आढळतात की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून पण खूप सारे भाविक पंढरपुरात यात्रा वारी म्हणून यायचे, असे पण यादवकालीन ह्याच्यात उल्लेख सापडतात. तर वारकरी ह्याची पण परंपरा खूप आधीपासून आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनीच वारी सुरू केली असं नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी वारीला एक चांगलं एक स्वरूप दिलं व्यवस्थित आणि एक शिस्त लावून दिली म्हणा, किंवा अर्थात ती पुढे अहिबत बाबा आणि सर्वांनी शिस्त लावून घेतली. पण वारीची परंपरा पण उगम पण तुम्ही जर बघायला गेलं तर खूप आधीपासून आहे. सांगतात शंकरापासून. हां, अगदी म्हणजे तसं मी म्हटलं पद्मपुराणांपासून खूप आधीपासून आहे. तर मग वारीमध्ये पण आपण जर आता बघायला गेलो तर वारी पण कसं आहे, वारी म्हणजे बेसिकली आपण काय करतो, सगळेजण ह्या 4 प्रमुख वाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून त्या संतांच्या पालख्या घेऊन आपण पंढरपुरात एकत्र येतो. असं तो वारीचा आहे. म्हणजे बाकीच्या उपासना पद्धतीमध्ये कसं असतं, म्हणजे आपण आपले वेगवेगळे कुलदैवत असतात, त्यांचं जागरण गोंधळ घालणं, आणि ही उपासना पद्धती किंवा ही त्यांचं नित्यनिधी. तसं पंढरपुराचं किंवा वारकरी संप्रदायाचं आहे की वारीला येणे म्हणजे तुम्ही ज्या भागात राहतात त्या भागामधल्या संतांच्या पालख्या घेऊन
पंढरपुरात येणे हा एक आपला उपासना पद्धती आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं गेलं की ही वारीला येणे ही एक शिस्तबद्ध पद्धतीने येणार आहे. म्हणजे 3 प्रमुख गोष्टी आहेत. एक फड असतं, फड घेऊन तुम्ही येऊ शकता. नंतर असते मठ आणि तिसरी असते दिंडी. म्हणजे हा मोठा म्हणजे वरून खालपर्यंत म्हणजे सर्वात मोठा असतो तो फड परंपरा, त्याच्यानंतर असते दिंडी मठ परंपरा, त्याच्यानंतर असते दिंडी परंपरा. दिंडी ही साधारण 15 लोकांपासून सुरू होते. प्रत्येक गावामधून एक दिंडी पंढरपूरला जाते, प्रत्येक गावामध्ये. म्हणजे गावातनं 15 लोक मिळून पण ती दिंडी असू शकते किंवा 1500 लोक मिळून पण दिंडी असू शकते. एका गावात एकच दिंडी असा साधारण एक नियम असतो. मोठं गाव असेल तर 2-4 दिंड्या असू शकतात, पण नियम असा आहे की एकच दिंडी असावी त्या गावाची. आणि दिंडीमधला सगळ्यांकडे टाळा असावा, सगळ्यांकडे टाळा असावा. संपूर्ण दिंडीमध्ये किती असो, 15 असो 1500 असो, एकच दिंडीकरी असते. एक तुळशी वृंदावन डोक्यात घेऊन महिला आणि एक महिला पाण्याची कळशी घेऊनचं असं आहे की दिंडीमधनं कोणी बाहेर जायचं नाही पाणी पिण्यासाठी, म्हणून पाण्याची व्यवस्था पण ती महिला एक कळशी घेऊन असते की. आणि तो नामघोष करत करत आपण जायचं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की बाकी की परमार्थाला लागणं म्हणजे वयाचं 60वी उलटली आणि आता रिटायर झाला, आता परमार्थ केला पाहिजे असा वारकरी संप्रदाय म्हणत नाही. वारकरी संप्रदाय म्हणतो की खेळाच्या पद्धतीने नामघोष करत, हसत खेळत, गाणी गात, खेळ खेळत त्या पंढरपुराला भेटायला जायचं, आपल्या भगवंताला भेटायला जायचं. म्हणजे बेसिकली दिंड्या ज्या निघतात प्रत्येक गावातनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, त्या काय केवळ पंढरपुरातल्या त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी निघत नाही. त्या ह्या भावाने निघतात की आपल्याबरोबर आपल्या गावातून संत मंडळी किंवा आपल्या त्या भागातले संत मंडळी आपल्याबरोबर पंढरपुरात चाललेले. त्यामुळे तुम्ही जर बघा आषाढी कार्तिकीला जवळजवळ कमीत कमी 5 लाख भाविक पंढरपुरात दाखल होते. 5 लाख भाविकांमध्ये मोजून 10,000 सुद्धा भाविक आतमध्ये जाऊन दर्शन पण विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकत नाही, गर्दी असल्यामुळे मला कोणी. पण म्हणून काय ते सगळे नाराज होऊन गेलेलं असं नाही. ते चंद्रभागेमध्ये स्नान करणार, प्रदक्षिणा मारणार, कळसाचं दर्शन घेणार आणि आपापल्या गावी परत जाणार. म्हणजे हा संप्रदाय असं सांगतो की तुम्ही 18 दिवस चालत पंढरपुरात या, माझं दर्शन घेतलंच पाहिजे, विठ्ठलाचं दर्शन घेतलंच पाहिजे, हा काही नियम नाही आहे. पण ह्या संप्रदाय तुम्हाला इतका आनंद घेऊन जातो की तुम्ही तुमच्या घरामधून जो निघाला, तुमच्या गावामधून जो निघाला आणि पंढरपुरापर्यंत आलाय, तो संपूर्ण संतांच्या सहवासात आलाय. आणि हे आपल्या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे की आपण संत सहभाग लाभावा म्हणून वारी करतो. विठ्ठलाचं त्या पांडुरंगाचं त्या विटेवर उभ्या असलेल्या मूर्तीचं दर्शन व्हावं म्हणून कोणी वारकरी पंढरपूरला येत नाही. त्या दिवशी विठ्ठलच कळसावर जाऊन बसतात. हां, तर मग आपल्या भक्तांचं दर्शन. त्यामुळे आणि वारीत प्रत्येक दिवशी पांडुरंगाचं दर्शन होतं. आणि खरं तर तेच मला हे सांगायचं होतं यांचं मत की संतांबरोबर असताना संतांच्या भेटीसाठी हा विठ्ठल हा असं दैवत आहे की हे कुठल्या नवसाला पावत नाही, त्याचं काय कुठलं शस्त्र विस्त्र न धरणारं देवता आहे. म्हणजे खूप रेअर संप्रदायांमध्ये असं देवता आहे की कुठेतरी शस्त्र धरले, काहीच नाही. ह्याच्याकडे एक छोटी काठी आहे, ती पण खरं तर दिसत नाही, ती गुरांना हाकण्यासाठीची असते, पाया ठेवलेली, ती पण कोणाला दिसत नाही अशी. आणि हा कशाला पोपत नाही, कोणा नवसाला पावत नाही, किंवा ह्याला काही आपण म्हणतो ना डूज अँड डोंट्स असं काय नाही आहे की मला ह्याच दिवशी आलं तरच मी पावेल किंवा ह्या दिवशी नाही आलं. आणि तो म्हणतो माझ्याकडे नाही आला तरी म्हणजे. आणि तुम्ही बरं एवढं करून दर्शनाला गेलात तरी तुम्ही बघाल तर त्याचे डोळे बंद असतात. त्यामुळे तो असं सांगतो की तुम्ही पण डोळे बंद करा, तुम्हाला पण विठ्ठलाचं दर्शन होईल. म्हणजे तो जो त्याचं प्रतीक असं आहे की तुम्ही डोळे बंद केलात तर तुम्हाला जो आतमध्ये जो आत्मा आहे तोच मी आहे. त्यामुळे विठ्ठल असा बाहेर तुम्ही मला शोधायला जाऊ नका, तुम्ही स्वतः त्या मूर्तीकडे बघा, तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी डोळे बंद केले, तुम्ही आतमध्ये शोधतोय, आपणही डोळे बंद करून आतमध्ये शोधायचं आहे विठ्ठल.
त्यामुळे ह्या वारकरी संप्रदायाच्या ह्या संतांचं म्हणणं असं आहे की विठ्ठल हा कुठे एका ठिकाणी नाही आहे, हा चराचरी आहे. आणि संत मंडळी आपल्याला सांगतात की संतांचं वाङ्मय जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला ते समाधान जे विठ्ठलाला भेटायचं समाधान आहे, जे पुंडलिकाला भेटलं ते समाधान तुम्हालाही भेटणार. तर असं तो आहे. काही पॉईंट झाले तर मी बघतो म्हणजे काय तुम्हाला. हां, प्रमुख फळ परंपरा जी आहे, आता थोडंसं मी तुम्ही त्याच्यात ॲड करा. मला माहिती आहे, मी आम्हाला जे सदानंद मोरे सरांनी जे शिकवलं, सदानंद मोरे सरांनी आम्हाला पुणे विद्यापीठामध्ये आमची 3 वर्ष कोर्स होता. त्यामुळे सांगितलं फळ परंपरा जी आहे ती नामदेव महाराजांनी सुरू केली. नामदेव महाराजांचा जो फळ आहे तो सर्वात आधी पहिला फळ आहे. नामदेव महाराजांनंतर तुकाराम महाराजांचा देवकर फळ आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रति तुकाराम ज्यांना म्हणायचे ते मल्लप्पा वास्कर महाराज, त्यांचा फळ आहे. हे जे 3 प्रमुख फळ आहेत आणि त्याच्यानंतर मागं मग आता फळ परंपरा चालूच आहे. फळ परंपरेमध्ये आपापले त्यांचे काही नियम आहेत आणि प्रत्येक फळाचं पंढरपूरमध्ये एक जागा असते, धर्मशाळा. हां, जागा असते ती. त्या जागेमध्ये जनरली जेव्हा त्या फळातनं लोक पंढरपूरला येतात, वारकरी जेव्हा पंढरपूर तिथं ते थांबतात. तिथं थांबल्यानंतर दररोजची उपासनाक्रम असतो. कीर्तन, प्रवचन, काकड आरती, संध्याकाळचा हरिपाठ, हे सगळं ते नित्यक्रम चालू असतो. त्यामध्ये ते वारकरी त्या फळामध्ये जाऊन तिथून सगळं नामसंकीर्तनामध्ये. आणि झालं की आपापल्या गुरूंचं फळामधले जे गुरु आहेत त्या गुरूंचं दर्शन घेऊन ते परत आपापल्या गावी जातात. अशी फळ परंपरा आहे. त्याच्यानंतर मध्ये जी मी तुम्हाला म्हणतो मठ परंपरा आहे. काही मठ आहेत, म्हणजे माहिती आहे शिरोळकर महाराजांचा मठ आहे, देगलूरकर महाराजांचा आता मठ आहे नांदेडमधून. ते हे मठ परंपरा पण आहे. मठ परंपरामध्ये पण असंच मी म्हटलं तसं की त्यांचे पंढरपूरमध्ये पण मठ असतात. आणि जेव्हा वारकरी तिथे येतील तेव्हा त्या मठामध्ये जातात, त्यांचं संपूर्ण नित्यक्रम त्याच्यामध्ये भाग घेतात आणि आपापल्या गुरूंना भेटून ते परत आपापल्या गावी परत जातात. दिंडी परंपरा मी तुम्हाला म्हटलं जसं की प्रत्येक गावात असते, प्रत्येक गावाची एक असावी असे ते नियम आहे. दिंडी परंपरा पण आहे. अशा 3 परंपरा आम्हाला सांगितल्या. मला सांगितलं की गंगू काका शिरवाळकर यांचा फड आहे, दादा महाराज सातारकर यांचा फड आहे. तर असे काही फड आहेत जे त्यांनी सांगितले. बाकी रामचंद्र देखणे सर जे शनिवारवाड्याच्या बॅक साईडला त्यांचं घर आहे, ते हे विद्यावाचस्पती जसं शंकर आपणकर सर आहेत तसेच विद्यावाचस्पती होते. आणि भारुडावर PhD करणारे ते प्रथम विद्यार्थी होते ज्यांनी भारुडावर नुसता अभ्यास करून आपल्यासारखे म्हणजे माझ्यासारखा विद्यार्थी नुसता अभ्यास करून डिग्री घेतली, विषय संपला. पण रामचंद्र देखणे सरांनी भारुडावर विद्यावाचस्पती घेतल्यानंतर वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन भारुडं सादर केले. म्हणजे अगदी त्यांच्या बोलीभाषा शिकली, त्या बोलीभाषेत जाऊन त्या भागात जाऊन त्यांनी भारुडं केलं. म्हणजे अगदी महाराज जेव्हा भारुड करायचे तेव्हा लोकांना वाटायचं अरे हा 4थी पास झालाय का नाही माहीत नाही. लोक विचारायचे काय बाबाने 10वी तरी झालाच का? ते सांगायचे नाही मी विद्यावाचस्पती आहे. तेव्हा लोकांना आश्चर्य वाटायचं इतकी ती बोली भाषेत ग्रामीण भाषेत त्यांच्या भाषेत ते बोलायचे. तर त्यांनी वारी स्वरूप आणि परंपरा खूप छान पुस्तक लिहिलेले आहे. त्यांच्या बरीच पुस्तकं 16 पुस्तकं आहेत वेगवेगळी. पालखी म्हणून पण एक पुस्तक आहे जे आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल खूप छान माहिती दिली. तर मी त्यातले जस्ट काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कळाव्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने म्हणून सांग. तुम्हाला माहीत नाही परीक्षेला आजच्या नेमकं विचारले बघा नाही, त्याच्यातले सगळे उत्तरं आधीच कळायचे म्हणून. तर नाही, हैवत बाबा आणि माऊलींची पालखी असा तो एक त्यांचा चॅप्टर आहे. तर हैवत बाबा हे जे आहेत हे ग्वाल्हेरचे जे महाजी शिंदे ज्यांनी थोरल्या आबांचं म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. थोरल्या आबांचं स्वप्न होतं की दिल्लीच्या तख्तावर मराठ्याचं साम्राज्य असेल. तर महाजी शिंदेनी तो पराक्रम केला आणि दिल्लीच्या गादीवर मराठ्यांचं साम्राज्य आलं. तर त्यांचे हे सरदार हैवत बाबा हे एकदा ग्वाल्हेरवरून म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आपल्या गावी चालले होते.
तर मध्ये जो चंबळचं खोरं लागतं हम्म. सातपुडा पर्वतामध्ये, त्या चंबळच्या खोऱ्यात जे आदिवासी आहेत म्हणजे आजही चंबळचं खोरं तसंच आहे. म्हणजे फुलनदेवी नावाचा मध्ये चित्रपट पण आला होता. तर तो चंबळच्या खोऱ्यामधल्या आदिवासींनी भिल्लांनी त्यांना पकडलं आणि त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये आणलं, त्यांच्या गुहेमध्ये आणलं आणि त्यांना बळी द्यायचं ठरलं. त्यांचा नरबळी द्यायचा म्हणून त्यांना ते एका ह्याच्यात कोंडून ठेवलं गेलं. आणि हैबत बाबा हे आपला हरिपाठ मुखोद्गत होता, दररोज हरिपाठ म्हणायचे. त्यांना आता समजलं की आपलं मरण आता आलेलं आहे, हे भिल्ल लोकांनी मला पकडलं आणि उद्या बळी देणार, म्हणजे काय आता त्यांचा असेल तो बळी देणार. त्यांनी अखंड हरिनाम सुरू केलं, हरिपाठ म्हणायला सुरुवात केली. हरिपाठ म्हणत गेले, दिवस गेला, रात्र गेली, पुढचा दिवस गेला, त्यांच्या मुखातनं हरिपाठ चालूच होता. म्हणजे आणि माऊलींची कृपा आणि तो जो भिल्लांचा मुख्य होता, त्या मुख्याच्या पत्नीला, भिल्लींची होती, तिला पुत्ररत्न प्राप्त झालं. आणि का काय माहीत, पण त्यांना वाटलं की हा जो सत्पुरुष इथं आलेला आहे त्याच्यामुळेच हे पुत्ररत्न मला प्राप्त झालं. आणि त्यांनी त्यावेळेस ती गुहेमधून त्यांना भेटायला गेले. त्यावेळेस महाराज मूर्छितून पडले होते, म्हणजे अन्न वाचून ते सगळं, पण त्यांच्या मुखातून हरिपाठ चालूच होता. तर त्या सगळ्या भिल्लांना लक्षात आलं की हा कोणतरी महान पुरुष आहे आणि त्यांनी त्यांना सोडून दिलं. म्हणजे त्यांना शुश्रूषा केली. म्हणजे दोन दिवस त्यांचा व्यवस्थित उपचार केले, कारण ते शुद्ध नव्हते. त्यांचे उपचार केल्यानंतर महाराजांनी जेव्हा डोळे उघडले हैबत बाबांनी, तेव्हा त्यांना वाटलं की माझा पुनर्जन्म झाला आहे आणि माऊलींनी मला पुनर्जन्म दिला आहे, की मी गेलोच होतो, म्हणजे माझा मृत्यू निश्चित होता. तर तिथून जे ते सरदार निघाले त्या भिल्लांच्या इथे, ते डायरेक्ट माऊलींच्या आळंदीमध्ये येऊन थांबले ते. आणि तिथून त्यांनी अभंग आणि हे म्हणायला सुरुवात केली. म्हणजे आजही हैबत बाबा ज्या पद्धतीने, म्हणजे ज्या क्रमाने अभंग म्हणत, त्यालाच आज भजनी मालिका म्हणतात. तीच भजनी मालिका म्हणून पुढे प्रसिद्ध झाली. आणि हैबत बाबा सरदार असल्यामुळे, म्हणजे सरदार म्हणजे ते चांगले मातब्बर सरदार होते, आर्मीमधले होते. म्हणजे आर्मीमधला एक माणूस तिथे आल्यामुळे एक शिस्त लागत गेली की त्यांनी जे आधी, म्हणजे हैबत बाबांच्या आधीपासून वारी कशी जायची की तुकाराम महाराजांचे शेवटचे मुलगा नारायण महाराज तुकाराम महाराजांच्या पादुका गळ्यात घालायचे, आळंदीला यायचे, आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका गळ्यात घालायचे आणि चालत चालत ती दिंडी ह्याला जायची, पंढरपूरला जायची. तर हैबत बाबांनी याच्यात एक शिस्त आणली. त्यांनी त्यावेळेचे आमचे शितोळे महाराज त्यांच्याकडनं शितोळे सरकार यांच्याकडं विनवणी केली की आम्हाला पालखी, छबिना, हे चोपदार सगळं म्हणजे हे मिळावं, राजाश्रय मिळावा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्या. त्याच्यासाठी त्यांनी घोडे, चामडं, छत्री हे सगळं मिळावं म्हणून सांगितलं. तर त्याप्रमाणे ते मिळतही गेलं आणि त्याच्यानंतर आजही ते मिळत, अजूनही ते तसंच आहे. तर एक वारकरी संप्रदायाला एक शिस्त लावायचं जे काम आहे ते हैबत बाबांनी केलं. त्यामुळे जशी पंढरपुरात नामदेव महाराजांची पायरी आहे, चकोबांची पायरी आहे, तशी हैबत बाबांची पायरी ही आपल्या आळंदीच्याच ह्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही कधी आळंदीला गेलात तर तुम्हाला हैबत बाबांची पायरीचं दर्शन घेऊनच पुढे आत जावं लागतं. तर हे आपल्या संप्रदायामधले काही लोक आहेत, त्यांची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण आपण वारकरी संप्रदायाचा अभ्यास करतोय म्हणून. तर हैबत बाबांची सांगितल्यानंतर महाराजांचा बराच अभ्यास आहे. म्हणजे रामचंद्र देखणे महाराज त्यांनी आत्ताची पण उदाहरणं दिली. न्यायमूर्ती रामनाडे आणि कबीरांच्या पालखीचा पण त्यांनी याच्यात उल्लेख केला आहे. कबीरांचं पण खूप प्रेम होतं आपल्या महाराष्ट्रातल्या दैवतावर, त्यांनी पण ते हे केलं होतं. आणि वारी आणि प्रार्थना समाज याचं पण लोकमान्य टिळकांचा पण बरेच संदर्भ दिलेले आहेत. तर अशा प्रकारे माझ्या या एका तासाच्या साधारण प्रवचनामध्ये तुम्हाला एक अंदाज आला असेल की वारकरी परंपरा काय आहे, त्या परंपरेचं महत्त्व काय आहे, वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा खूप मोठा का आहे, जो मी तुम्हाला सांगितलं मध्यम मार्ग जो आहे हा बाकी कुठल्या संप्रदायामध्ये जास्त नसल्यामुळे वारकरी संप्रदाय मोठा पण आहे. आणि सहिष्णू आणि
सदाचार हे आचरण असल्यामुळे हा वारकरी संप्रदाय अजूनही टिकून आहे. बरेचसे संप्रदाय आले गेले, पण हा संप्रदाय अजूनही टिकून आहे आणि हा वाढत चालला आहे. हा संप्रदाय कमी होत नाही. याचं कारणच आपल्या संतांनी जे आपल्याला सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक विचार दिलेले, ह्या ऑर्गॅनिक विचारांमुळेच तो टिकून राहील आणि त्याला काही मला नाही वाटत कधी नष्ट पण होईल. तर सेवा करायची जी छोटीशी संधी दिली त्याबद्दल पारमार्थिक प्रतिष्ठानचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हा सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही एवढं शांत चित्ताने भुकेच्या वेळेत सुद्धा माझे 2 शब्द ऐकून घेतले. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण. राम